राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। तर धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणालेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 4 फेब्रुवारी सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। सिगरेट आणि पान मसाल्याच्या किमती वाढणार असून सोयाबीन व खाद्यतेलाचे भाव या आठवड्यामध्ये देखील तेजीत राहणार। सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण झालेली आहे। निधीचा अभाव, पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्तच मिळेना। मानर कालवा 15 वर्षापासून जुन्याच पदअधिकाऱ्यांचे राज्य। तूर उत्पादनामध्ये झाली मोठी वाढ, पण सरकार खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवलेली आहे। किनवट तालुक्यात 6 केंद्रावरची खरेदी ठप्प झालेली असून अधिकारी करू लागले आहे कानाडोळा। हमी भावापेक्षा तुरीला खुल्या बाजारात अधिक बाजारभाव मिळतोय। केंद्राच्या नोंदणीकडे पाठ फिरवली गेली असून ग्रेडिंग टळल्याने हजारावर होतोय अधिक फायदा। ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी। आरटी मोफत प्रवेश प्रक्रिया, अमरावती जिल्ह्यात 236 शाळांची नोंदणी, 25% राखीव जागा, लवकरच प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही शक्यता। युनिक फार्मर आयडेंटिटी नंबर 1,00,000 शेतकऱ्यांची योजनेला पाठ फिरवली जात आहे। कसा मिळणार लाभ? जिल्ह्यामध्ये शेतकरी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 61,000 बहिणींचे अंगणवाडी का सेविका करणार व्हेरिफिकेशन। ई-KYC मध्ये गोंधळ, शासनाकडून यादी प्राप्त झालेली, जिल्ह्याभरामध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली। पीक उत्पादनामध्ये मोठी घट, आवक कमी आणि आता तूर 9,000 पार। सोयाबीनला सुद्धा आधार मिळाला। शेतकऱ्यांजवळ माल नसल्याने फायदा कोणाला होतोय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अचलपूर तालुक्यामध्ये कार्डधारक सरकारी स्वस्त धान्यापासून वंचित आहे। कोटा संपल्यामुळे 44,000 नागरिक 6 महिन्यापासून वंचित आहे। मुबलक जलसाठी यंदा रब्बीचे क्षेत्र 20,000 हेक्टरने वाढलेले असून सरासरी क्षेत्र 54,000। यंदा प्रथमच 74,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली असून भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पेरणी पूर्ण झालेली आहे। शेत शिवारामध्ये रानडुकराचा हौदोस, शेतकरी झाले त्रस्त। उन्हाळी धान्याची नासाडी, गहू, हरभरा आदी पिके नष्ट होत आहेत। कृषी फीडरला रात्रीची वीज, शेतकऱ्यांचा जीव मुठीमध्ये। 10% शेतकऱ्यांनी पालंदूर परिसरामध्ये रोवणीला केला आरंभ। 3,000वर विहिरी कागदावरच, सिंचनाचा दुष्काळ संपणार तरी कधी? शासनाच्या स्थगितीचा परिणाम होतोय। एटापल्ली सिरोंच्या अनमोल चोऱ्यात कामाचा बोजवारा। मंजूर विहिरींच्या कामांना मंजुरी मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। व्ही.जी. रामजीची कामे आठवड्याभरापासून ठप्प आहे। शेतीची कामे संपण्याच्या मार्गावरती असल्याने कामाची मागणी ग्रामीण भागांमधून सुरू झालेली आहे। शालार्थवर रेकॉर्ड अपडेट न केल्याने गुरुजींचे पगार भत्तेही होणार होल्ड। शिक्षण विभागाचा झाला अलर्ट, ऑनलाईन पद्धतीवर शासनाचा भर, कामात पारदर्शकताही येणार। धान उत्पादक 10 गावांमध्ये तयार होतोय भाजीपाला क्लस्टर। पारंपरिक पिकांना फाटा, शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल वाढला। तर या होत्या मित्रांनो आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।